निकल चुके होते हैं और फिर भी वो आरोपी पकड़ा नहीं जाता, इसका मतलब एक डाउट आने की जगह है कि इसको कहीं ना कहीं सत्ताधारी पार्टी के किसी न किसी वरिष्ठ नेता का इसके पीछे हाथ है, ये डाउट पक्का है। शायद आपको याद होगा कि पुणे में अग्रवाल का जब हिट एंड रन मामला हो गया तो उसके ड्राइवर को पकड़ के वो ड्राइवर उसको तुम ड्राइविंग कर रहे थे करके उसको किया गया, उसका ब्लड सैंपल उसको पकड़ने के बाद में 6-7 घंटे के बाद में लिया गया, वो ब्लड सैंपल छिपाया गया और उसके मदर का ब्लड सैंपल वहां बताया गया। ये सब साजिश जो है ये कहीं ना कहीं गवर्नमेंट में ऊंचे स्तर पे काम करने वाले कोई ना कोई या खास करके ये जो रूलिंग पार्टी के नेताओं का आशीर्वाद से ये होता है। मुझे ऐसा लगता है कि एक अग्रवाल का जो ये हो गया है, जो प्रकरण हो गया है, उसी तरह यहां भी ब्लड सैंपल वगैरह 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 छिपाने के लिए बहुत टाइम जाए, इसीलिए उसको छिपाया गया होगा ऐसा लगता है। असं आहे की पुण्यामध्ये अग्रवाल प्रकरण जे झालं हिट अँड रन मध्ये, त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी घडल्या। शेवटी ऍक्सिडेंट करणारा वेगळा होता, परंतु ड्रायव्हरच्या नावावर ते प्रकरण घालण्याचा प्रयत्न केला म्हणून ड्रायव्हरला किडनॅप केलं गेलं। त्याच्यानंतर ज्यानं ऍक्सिडेंट अग्रवाल त्या मुलानं केला त्याचं ब्लड सॅम्पल 5-6-7 तासानंतर घेतलं गेलं। त्याच्यानंतर त्याचं ब्लड सॅम्पल नव्हतं तर त्याच्या आईचं होतं म्हणून ते आईचं ब्लड होतं आणि तशा पद्धतीचा रिपोर्ट बनवण्याचा प्रयत्न झाला। या सगळ्यामध्ये कुठे ना कुठेतरी पोलिसांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं, परंतु नंतर सरकारच्या वतीने जे उत्तर दिलं जातंय खास करून गृहमंत्र्याच्या बाजूनं की पोलिसांनी खूप अशा पद्धतीने इफिशियंट अशी कारवाई केली, खूप काळजीपूर्वक केली। वस्तुस्थिती तशी नाहीये। एक नवीन या अग्रवाल प्रकरणामुळे चोरांना ऍक्सिडेंट करणाऱ्यांना एक नवीन पळवाट काढण्याचा मार्ग मिळालाय। ऍक्सिडेंट केल्यानंतर गायब व्हा, तुमचं ब्लड सॅम्पल दुसऱ्याचं हजर करा, ड्रायव्हर तिसरा हजर करा। 60 तास होऊन गेले, 60 तास हा शहा गायब होता कुठे, तो पकडला गेला कसा नाही। आणि म्हणून याच्या पाठीमागे कुठे ना कुठेतरी सत्ताधारी पक्षाचा हात असावा अशी शंका आहे। सरकारनं घरगुती गॅसच्या दरामध्ये वाढ केली, सरकारनं सीएनजी गॅसच्या दरामध्ये वाढ केली, आता वीज दरामध्ये सुद्धा वाढ केलेली आहे। त्यामुळे आम्ही जे सभागृहात सांगत होतो की या सरकारच्या घोषणा म्हणजे लबाडा घरचं अवतान आहे, ते जेवल्याशिवाय ते खरं निमंत्रण नसतं। त्यामुळे या सरकारने केवळ पोकळ घोषणा जाहीर करून तिथं लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केलाय, परंतु त्यांचे खरे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे, आणि खायचे दात हेच आहेत की आता आपण म्हणतात त्या पद्धतीने वीज बिल वाढवलेलं आहे। असं आहे, मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा अंतिम तोडगा निघावा अशी आमची सर्वांची इच्छा आहे, परंतु थोडंसं आपण मागे जाऊन बघितलं पाहिजे। मराठा समाजाच्या बाजूने एकनाथराव शिंदेना उभं केलं गेलं आणि ओबीसीच्या बाजूने त्याच मंत्रिमंडळातल्या एका वजनदार नेत्यानं भुजबळांना पुढे केलं आणि भुजबळांना करून ओबीसीना। तर आपण बघितलं भास्कर जाधव यांनी देखील वरळी हिट अँड रन प्रकरणावरून ज्या आरोपीला अटक केलेली आहे त्याच्यावरून टीका केलेली आहे, सरकारवर टीका केली आहे, कुठेतरी दिरंगाई करण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोपही त्यांनी केलेला आहे। वरळीतील हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहिर शहाला अखेर अटक करण्यात आलेली आहे। रविवारी पहाटे मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे कार चालवून वरळीत नाखवा दाम्पत्याच्या बाईकला त्यानं धडक दिलेली होती आणि अपघातात कावेरी नाखवा यांचा मृत्यू झाला होता। कार कलानगरमध्ये सोडून त्यानं पळ काढलेला होता आणि मिहिर शाह शिंदेंच्या शिवसेनेचे नेते राजेश शाह यांचा मुलगा आहे।
तर वरळीमधली ही हिट अँड रनची घटना होती। यामध्ये एकाचा मृत्यू झालेला होता आणि एक जण गंभीर जखमी होता। यातील मुख्य आरोपी मिहिर शाह याला अटक करण्यात आलेली आहे। काही वेळापूर्वीच भास्कर जाधव यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे माध्यमांना की मिहिर शाह याच्या तपासणीमध्ये कुठेतरी दिरंगाई करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं त्यांनी आरोप केला आहे। पुरावे लपवले जावे, पुरावे नाहीसे केले जावे म्हणूनच ही दिरंगाई केली जात असल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला आहे। तर आपल्यासोबत अभिनेते जयवंत वाडकर या संदर्भात बोलण्यासाठी जोडले गेलेले आहेत। जयवंतजी, खरं तर वरळीमध्ये ही दुर्घटना घडली, अत्यंत दुर्दैवी अशी आहे। या दाम्पत्याचा यामध्ये मोठं नुकसान झाले म्हणता येईल, कारण यामध्ये त्यांचा मृत्यू झाला, त्यांच्या पत्नीचा मृत्यू झालाय, त्यांचे पती गंभीर जखमी आहेत आणि असंही कळतंय की त्यांची पत्नी होती ही तुमच्या नात्यातली आहे। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणावर तुम्ही त्यांचे नातेवाईक म्हणून काय प्रतिक्रिया द्याल? प्रतिक्रिया काय, मी तर म्हणतो की शासन, प्रशासन, पोलीस या सगळ्यांनी हात जोडून विनंती करतो की या माणसाला पकडायला पाहिजे होते। काल दुपार आता सकाळपर्यंत मी बोलत होतो, पण आत्ताच न्यूज आली की त्याला शहापूरला पकडला। तसं मी म्हटलं की माझ्या पोलिसांवर माझा विश्वास आहे। पोलिसांनी ठरवलं ना तर 24 तासात मुंबईचे अंत करू शकतात। जर या सत्ताधारी लोकांचा किंवा कोणाचाच म्हणजे राजकारणी लोकांचा हस्तक्षेप जर काढला ना तर ही लोक काही करू शकतात। जसं मी म्हटलं की ज्यावेळी ते सकाळी झालं त्यावेळी म्हणजे ऍडिशनल सीपी असतील, जीसीपी असतील, हे सगळे तिथे हजर झाले होते सकाळी 7:30-8 वाजता। एवढ्या सकाळी ते लोक आले आणि त्या ऑफकोर्स त्या आता दाखवताना आपल्याला असं वाटतं की आपल्यासाठी आले, पण मला वाटतं की या सगळ्या मागे काहीतरी कारण असणार। कारण का ती नंबर प्लेट का काढली आणि का मागे ठेवली, त्यानंतर त्यांचे जे पक्षाचे निशाणी होती त्या का वाईप अप करण्याचा प्रयत्न केला, हे कोणी केलंय, या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे आपण। नक्कीच जयवंतजी, आपण अशी अपेक्षा करूयात की पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास केला जाईल आणि आरोपीला कडक शिक्षा केली जाईल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसाठी। आणि यानंतर आपल्यासोबत माजी गृहमंत्री अनिल देशमुख देखील जोडले गेलेले आहेत। अनिलजी, राज्यामध्ये या घटना दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत। पुण्यामधली आपण घटना बघितलेली होती, आरोपीची वैद्यकीय तपासणी करण्यामध्ये दिरंगाई झालेली होती आणि आता देखील या आरोपीला पकडण्यामध्ये 3 दिवस लागले। त्यामुळे तो आरोपी नेमका कुठल्या अवस्थेत त्यावेळी या गाडी चालवत होता याचा पत्ता खरं तर लागू शकत नाहीये। एक माजी गृहमंत्री म्हणून तुम्ही या संपूर्ण प्रकरणावर काय प्रतिक्रिया द्याल? पहिली गोष्ट अशी आहे की महाराष्ट्रामध्ये अनेक शहरांमध्ये, पुण्यामध्ये हिट अँड रनच्या घटना झाल्या, संभाजीनगरला झाली, नागपूरला एका महिन्यामध्ये 4 घटना झाल्या, आता काल परत 2 घटना हिट अँड रनच्या झाल्या, मुंबईमध्ये झाली ही घटना। आणि एक चांगला आहे की त्या मिहिर शाहला अटक केली पाहिजे। 48 तासानंतर त्याला अटक करण्यात आली। आता तो समजा दारू पिऊन होता, कारण की तो बारमध्ये गेला होता, 18,000 त्यांनी बिल दिलं। आता तो इतक्या वेळानंतर 48 तासानंतर आता त्याला अटक केल्यानंतर त्याचं ब्लड सॅम्पल घेईल तर त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह अल्कोहोल येणार नाही। तो त्याला लगेच पोलिसांनी अरेस्ट केली असती, पकडला असता तर त्याचं ब्लड सॅम्पल व्यवस्थित घेता आलं असतं, रिसर्च त्याच्यावर कायदेशीर कारवाई करता आली। म्हणजे याच्या मागे त्याला फरार करण्याच्या मागे कुठल्या राजकीय पक्षाचा हात आहे का, अशा प्रकारची सध्या चर्चा चालू आहे की मुद्दाहून त्याचं ब्लड सॅम्पल घ्यायला नाही पाहिजे, त्याला फरार करायचं आणि त्या फरार करण्यासाठी कोणत्या राजकीय पक्षांनी मदत केली का, हा सुद्धा प्रश्न महत्वाचा आहे। आणि अशा घटनेने त्याला अटक केल्यानंतर आता पोलीस खात्याच्या माध्यमातून त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, या दृष्टीने त्यांनी पावलं उचलली पाहिजे। नक्कीच अनिलजी, तर आपण अशी मागणी करूयात सरकारकडे की या घटना ज्या आहेत त्या थांबाव्यात आणि या आरोपीला कडक शिक्षा व्हावी। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी।